मुंबई पालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी 22,565 कोटींवर। पालिकेसमोर थकबाकी वसुलीचा प्रश्न। आगामी वर्षात मालमत्ता करापोटी 5,200 कोटींचा महसूल मिळण्याचा पालिकेचा अंदाज। मुंबईतील हवा गुणवत्ता देखरेखीसाठी 5 नवीन वायू गुणवत्ता देखरेख केंद्र सुरू करण्यात येणार। पालिकेच्या अर्थसंकल्पात पर्यावरण खात्यासाठी 113.18 कोटींची तरतूद। महत्त्वाच्या नागरी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना सदनिका मिळणार। 32,782 प्रकल्पग्रस्तांच्या सदनिकांच्या प्रस्तावांना मंजुरी। भांडूप, मुलुंड, जुहू आणि मालाडमध्ये पुढील 3 ते 5 वर्षात घरं उपलब्ध होणार। अग्निशमन दल सक्षम करण्यासाठी मुंबई पालिकेकडून 736.63 कोटी रुपयांची तरतूद। अग्निशमनासाठी कॉम्प्रेस्ड एअर फोर्स यंत्रणा आणि ड्रोन सारखी नवी अग्निशमन यंत्रणा दलात समाविष्ट करण्याचं नियोजन। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात करमणूक शुल्क, व्यवसाय परवाना शुल्कात वाढ आणि व्यावसायिक झोपड्यांवर कर लावण्याचा प्रस्ताव। महापालिकेच्या अर्थसंकल्पात आयुक्त भूषण गगराणींचे सुतोवाच। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षणाच्या बाबतीत नवीन योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा। पालिकेच्या शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये 5,000 गंधवेध यंत्र बसवण्याचा पालिकेचा निर्णय। आगामी आर्थिक वर्षात बेस्टला मुंबई पालिकेकडून 1,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार। गेल्या वर्षीच्या तुलनेत निधीमध्ये वाढ। 15व्या वित्त आयोगातूनही बस खरेदीसाठी 250 कोटी।